नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्पर्धा विश्व यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण मराठी PYQ सिरीजचा भाग 3 पाहणार आहोत. प्रश्न पहिला, मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यमुना पर्यटन. प्रश्न दुसरा, छोटा गंधर्व म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, सौदागर नागनाथ गोरे. प्रश्न तिसरा, मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मोचनगड. पर्याय बी, मोचनगड. प्रश्न क्रमांक 4, बालगंधर्व म्हणून कोण ओळखले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, नारायण श्रीपाद राजहंस. प्रश्न क्रमांक 5, मराठीतील पहिल्या महिला कादंबरीकार कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, साळूबाई तांबवेकर. प्रश्न 6, आद्य मराठी कवयित्री म्हणून कोण ओळखल्या जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, मुक्ताबाई या आद्य मराठी कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. प्रश्न 7, पहिली दलित संत कवयित्री कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, सोयराबाई. प्रश्न 8, संत एकनाथ यांचे मूळ नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, संत एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी. प्रश्न क्रमांक 9, एकटा जीव या आत्मचरित्राचे लेखक कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, दादा कोंडके. प्रश्न क्रमांक 10, संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, डेबूजी झिंगरोजी जानोरकर. प्रश्न क्रमांक 11, केशवसूत हे टोपणनाव कोणाचे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय. प्रश्न क्रमांक 12, केशवकुमार म्हणून कोण ओळखले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय. प्रश्न क्रमांक 13, कुसुमाग्रज हे टोपणनाव कोणाचे? पर्याय ए, विष्णू वामन शिरवाडकर. पर्याय बी, वी वा शिरवाडकर आणि पर्याय सी, दोन्ही बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 14, गोविंदाग्रज हे टोपणनाव कोणाचे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, राम गणेश गडकरी. प्रश्न क्रमांक 15, क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी, बाहवे प्रयोग. प्रश्न क्रमांक 16, सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, लावणी. प्रश्न क्रमांक 17, शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, संत नामदेव. प्रश्न क्रमांक 18, उत्कट भावना व्यक्त करताना शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, उद्गारवाचक चिन्ह. प्रश्न क्रमांक 19, य य य हे गण असणारे वृत्त कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, भुजंग प्रयास. प्रश्न क्रमांक 20, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, अनन्वय. प्रश्न क्रमांक 21, पाण्यात पाहणे या म्हणीचा योग्य वापर खालीलपैकी कोणत्या वाक्यात होईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, कौरव पांडवांना नेहमीच पाण्यात पाहत असत. प्रश्न क्रमांक 22, दुभत्या गाईच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ कोणता?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, फायद्यासाठी अपमान सहन करणे. प्रश्न क्रमांक 23, बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, सर्व बाजूंनी नुकसान होणे. पर्याय. प्रश्न क्रमांक 24, चिलीपिली हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, तमिळी. प्रश्न क्रमांक 25, भाकरी, अक्का, अण्णा, अडकित्ता हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी, कानडी. प्रश्न 26, साहेब हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, अरबी. साहेब हा शब्द अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणता शब्द गुजराती भाषेतून मराठीत आलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, रिकामटेकडा. प्रश्न क्रमांक 28, शाबास, भले, वाह ही कोणती केवळ प्रयोगी अव्यये आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, प्रशंसादर्शक. काल म्हणे मुलांनी गडबड केली या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्यर्थ उद्गारवाची अव्यय. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.